हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. मिताली हे काय आहे? त्याने ते पेपर्स मितालीसमोर धरून विचारलं. खरं तर तिला हे सगळं त्याला न कळू देताच करायचं होतं, पण नेमकं सगळे डॉक्युमेंट्स त्याच्या हातात पडलेले. अद्वैत, सॉरी, तुम्हाला न विचारता केलं मी हे. ती नजर खाली ठेवून म्हणाली. अगं पण का? मी असं जाणून दिलं आहे का कधी तुला तो दुखावला गेला होता तिच्या त्या निर्णयाने? नाही अद्वैत, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आजवर खूप केले तुम्ही माझ्यासाठी आणि अनिकासाठी. एवढं कुणी स्वतःच्या माणसासाठीही करणार नाही. तुम्ही आणि आबांनी मला अशा वेळी आसरा दिला जेव्हा मरणावाचून काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. पण ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळासकट नाही खात ना. तुमचे आधीच एवढे उपकार आहेत माझ्यावर. आणखीन ओझं वाढलं तर मोडून जाईल मी. शेअर्स, ही प्रॉपर्टी, माझा काही अधिकार नाही या सगळ्यांवर. हे सगळं तुमचं आहे. हे सगळं बोलताना पापण्या भिजल्या होत्या तिच्या. हे सगळं तू आबांना बोलू शकली असतीस. तुझ्यासाठी आणि अनिकासाठी काहीही करताना उपकाराची भावना कधीच नव्हती माझ्या मनात. आणि या शेअर्स म्हणशील तर आबांची इच्छा होती, ही त्यांनी सांगितलेलं. त्यांच्या इच्छेचा मानही नाही ठेवणार का तू? अद्वैत, आबा देवमाणूस होते. मागच्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं असेल मी, म्हणून ते भेटलेत मला या जन्मात. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल मी, पण ही नाही करू शकणार. त्यांनी दिलेली माया हाच मोठा ठाप आहे माझ्यासाठी. मिताली डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. त्यानंतर त्या मायेनेच त्यांनी हे तुझ्यासाठी ठेवलेलं. आणि अनिका, तिचं भविष्य त्याचा तरी विचार कर. अनिकासाठी तुम्ही आधीच एवढं केलेलं आहे. मी कितीही प्रयत्न करून तिला इतकं सुंदर आणि छान आयुष्य नसते देऊ शकले. खरंच अन्वय, खरं तर इथे अन्वय असायला पाहिजे, पण तिथे जरा मिस्टेक होत आहे. मितालीच्या नवऱ्याचे नाव अन्वय आहे, पण इथे अद्वैत येत आहे. प्लीज तुम्ही समजून घ्याल नक्की, आशा करते. अन्वय खरंच आणखी मदत नाही सोसणार मला, प्लीज. ती अगदी कळवळून त्याला म्हणाली. ठीक आहे, मी आग्रह नाही करणार तुला, पण ही तुझी अमानत आहे आणि कायम तुझी म्हणूनच राहील माझ्याकडे. प्रॉमिस मी. तुला कधीही कुठलीही मदत लागली तर तू न संकोचता सांगशील मला. हो नक्की. तीही डोळ्यात पाणी पुसत हसून त्याला म्हणाली. अन्वयच्या वडिलांनी म्हणजेच विष्णू प्रधान यांनी त्यांच्या कंपनीचे 30% शेअर मितालीच्या नावाने करण्याचं विलमध्ये लिहिलं होतं. त्यांना जाऊन 6 महिने झाले होते. ते गेल्यावर अन्वयने त्याच्या विलनुसार ते शेअर मितालीच्या नावावर केले. काही दिवसांपूर्वीच त्याने ही गोष्ट मितालीला सांगितली होती, पण तिला आणखी उपकार नको होते अन्वयचे, म्हणून तिचे तेच सारे शेअर परत वडिलांकडून अन्वयच्याच नावावर ट्रान्स्फर केलेले. विष्णू प्रधान अगदी मुलीसारखं मानायचे मितालीला. रक्ताचं नातं नव्हतं, पण कधीकधी हिचं आयुष्याच्या वाटेत अगदी अनपेक्षितपणं भेटलेली नाती आयुष्यभर साथ देतात. रक्ताची नाती ही कुचकी ठरतात अशा नात्यांपुढे. आणि हो, एक सांगायचं राहिलं, एका सॉफ्टवेअर कंपनीसोबत आपल्या जर्मनीच्या कंपनीने टाईप केलेला आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत फायनल होईल सगळं. डॉक्युमेंट साईन झाले की काम सुरू होईल. 3-4 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, पण फार चांगली माणसं आहेत, म्हणूनच मी यात समोर जायचा निर्णय घेतला. तसंही आबांचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. तू ऑफिस जॉईन केलं की सगळ्या गोष्टी कळतील तुला हळूहळू. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या जॉईंट व्हेंचरचा काही हिस्सा आपण कॅन्सर पेशंटसाठी देणार आहोत, तो उत्साहाने म्हणाला. त्यानंतर खूप छान, ही तर खूपच चांगली गोष्ट, चांगली बातमी आहे. खूप पुण्याचं काम करत आहे तुम्ही. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, ती त्याला म्हणाली. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण करणं हे फक्त तुझ्याच हातात आहे मिताली, तो मनातच म्हणाला. खूप प्रेम होतं त्याचं तिच्यावर, अगदी तिला पाहिलं त्या दिवसापासून. पण आजही अव्यक्त होता, कारण ते व्यक्त केलं तर ती कायमची दुरावेल ही भीती वाटून राहायची त्याला.
त्याचनंतर नित्या, तू अद्वैतला वेळेत यायला सांगितलं की नाही? अथर्व त्याला विचारतो. हो रे बाबा, 4 वेळा फोन करून सांगितलंय त्याला, नितेश म्हणतो. मग मला सांग, आला कसा नाही अजून? अथर्व नितेशला म्हणाला. त्याचनंतर येईल, तो बोलतो. तो वेळ वेळ चुकवत नाही कधी. तेवढ्यात त्यांना अद्वैत आणि केतकी सोबत येताना दिसले. केतकीलाही दोघं आधीपासूनच ओळखायचे. ही इथे कशी? तेही याच्याबरोबर? ही परत आली का? अथर्वने नितेशवर एका मागून एक प्रश्न सोडले. इथे आली म्हणजे परतच आली ना नितेश? तो बोलतो. पण हा इथे घेऊन का आला हिला? अथर्वला आश्चर्य वाटलं, कारण आज एकतर खूप दिवसांनी ती तिघेजणं भेटत होती आणि ती तिघं असली की त्यात आणखीन एक चौथा कधीच कोणी नसायचा. शहाणा आहे तो. एका दगडात 2 पक्षी मारत आहे. मुद्दामूनच आणलं आहे त्याने तिला त्याच्यासोबत. त्याला एकट्याला डेटवर जायचं नव्हतं आणि आज आपण मिताली या विषयावरून त्याचा क्लास घेणार होतो. तोही चुकवायचा होता त्याला. तेवढ्यात अद्वैत तिथे आला. हॅपी बर्थडे अथर्व म्हणत त्याने अथर्वला मिठी मारली. थँक्स, अथर्व हसून म्हणाला. पण नितेश मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होता. केतकीचं तिथं येणं त्याला फारसं रुचलं नव्हतं, पण अद्वैतने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मिताली, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. यू आर लुकिंग सो प्रिटी. अद्वैतच दिसता क्षणी फ्लर्ट सुरू झालं. तशी मिताली दिसायला सुंदरच होती. थँक्यू. तिनेही हसून त्या दोघांना ग्रीट केलं. त्याचनंतर देसाईने तिला पिक करताना सांगितलेलं की अद्वैत आणि नितेशही तिथे असणार त्यांच्यासोबत. आता वेळेवर नाही म्हणणं तिला जमलं नाही. खरं तर तिला एकांतात वेळ घालवायचा होता देसाईसोबत. त्याच्या मनात तिच्याविषयी काय आहे ते जाणून घेण्यासाठी. इतके वर्ष ती फक्त देसाईसाठी थांबलेली, त्याच्यावरच्या प्रेमाखातर. त्याच्या मनात तिच्याविषयी काही आहे की नाही याची काळजी न करता आता एकमेकांशी बोलत हसत ते चौघेही टेबलवर सेटल झाले होते. मिताली, तू आलीस ते फार बरं केलं. एवढ्या हॉट मुलीसोबत मी पहिल्यांदाच माझा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. अद्वैत तिला डोळा मारत म्हणाला. देसाईने मात्र रागाने त्याच्याकडे पाहिलं. माइंड युअर वर्ड्स, तो म्हणाला. हो हो, जेलसी. ओके बाबा, नाही बोलत हिला काही. नितेश त्याचा डाव त्याच्यावर उलटू पाहत होता. नितेश प्लीज. त्याचे रागीट लुक्स कमी झाले नव्हते आणि मिताली मात्र त्याचं बोलणं एन्जॉय करत होती. त्याचनंतर मिताली, हाऊ आर यू? आणि काम संपलं की नाही तिकडलं? काही दिवसांसाठी आली आहेस की कायमची? नितेशने विचारलं. मी मजेत आहे, नेहमीसारखीच. ऑलमोस्ट तिथलं काम आटोपले. मग डॅड इकडे आले, इकडे ये म्हणाले. खरंच डॅड म्हणाले म्हणून आले की? देसाईची आठवण येत होती. अद्वैतच्या वाक्यावर देसाईने परत त्याच्याकडे रागाने पाहिलं. अद्वैत, स्टॉप धिस नॉनसेन्स. बर्थडेच्या दिवशी मार खाशील नाही तर आता. तेवढ्यात केक सर्व झाला. त्याचनंतर वाचलो. तेवढ्यात हळू आवाजात म्हणाला. केक कटिंग झाल्यावर जरा वेळ गप्पा झाल्यात. 1-2 ड्रिंकही झाले. डान्स फ्लोअरवर डान्स सुरू होता. लेट्स डान्स, अद्वैत मितालीला म्हणाला. तिनेही लागलीच हो म्हटलं आणि ती दोघेही डान्स फ्लोअरवर गेले. देसाई शांतपणे त्यांचं ड्रिंक घेत होते आणि त्यांच्याकडे पाहत होते. एवढा विचार नको करूस, हो म्हणून टाक तिला. नितेश त्याच्या कानाजवळ जात म्हणाला. डोके ठिकाणावर आहे ना तुझं? हातातला ग्लास खाली ठेवत देसाई त्याला म्हणाला. माझं डोकं ठिकाणावर आहे, म्हणूनच तुला म्हणतोय मी. किती दिवस आणि
तिच्या नामाचा जप करत बसणारेस तू आणि उगाचच देवदास बनून राहशील. एवढे वर्ष काढलेत ना, आता तर कळलं पण तिचं सत्य. चांगला पैसेवाला पकडला तिने आणि तू अजूनही. तुला असं वाटतं की काहीतरी गफलत होती म्हणून. नितेशच्या या बोलण्यावर तो निरुत्तर झाला. हे सगळं तर एवढ्या वर्षापासून त्याला सगळे सांगत होते, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही वाटायचं की ती निर्दोष आहे. म्हणून सगळेच जे आहेत ते तिच्याविषयी असं काही बोलायचे. त्यावेळी त्रास व्हायचा त्याला. पण पुरावा नव्हता त्याच्याकडे, तरीही मन मानायला तयार नव्हतं. पण त्या दिवशी तिच्या ॲक्सिडेंटनंतर सगळं स्पष्ट झालेलं. जे सत्य इतके लोक त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि तो नाकारत होता, त्याची पोचपावती तिने स्वतः दिली होती. नितेश आणखी काही बोलणार तेवढ्यात देसाईचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर नाव पाहिलं तर अन्वयचा फोन होता. त्यानंतर लवकरच देसाई आणि मिताली एकमेकांसमोर येतील. नेमके कुठले गैरसमज झाले आहेत त्यांच्यामध्ये, हळूहळू सगळं कळेल. पण त्यासाठी इथे तुम्ही वाचत राहा आणि कथा कशी वाटत आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. हे सगळं तर एवढ्या वर्षापासून त्याला सगळे सांगत होते, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही वाटायचं की ती निर्दोष आहे. म्हणून सगळे तिच्याविषयी असं काही बोलायचे. त्यावेळी त्रास व्हायचा तिला, पण मानायला तयार नव्हतं. पण त्या दिवशी तिच्या ॲक्सिडेंटनंतर सगळं काही स्पष्ट झालेलं. जे सत्य इतके लोक त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि तो नाकारत होता, त्याची पोचपावती तिने स्वतः दिली होती. नितेश आणखी काही बोलणार तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजला आणि त्याने स्क्रीनवर नाव पाहिलं तर अन्वयचा फोन होता. कुणाचा फोन आहे? नितेश, जरा कामाचा आहे, मी आलोच. त्या गोंधळात त्याला आवाज ऐकू येणं शक्य नव्हतं. तो बाहेर आला. त्यासोबत काम करायचं म्हटल्यानंतर बोलावं तर लागणारच होतं. त्याची ओळख फक्त अन्वय प्रधान, आपल्या प्रोजेक्टचा पार्टनर, एवढीच ठेवायची अद्वैतने ठरवलं होतं. त्यामुळे त्याने फक्त प्रोफेशनलिझम डोक्यात ठेवायचा आहे हा विचार करून फोन उचलला होता. हॅलो अद्वैत. अन्वय, हो बोलतोय. अद्वैत, सॉरी तुम्हाला एवढ्या उशिरा डिस्टर्ब करतोय मी. अन्वय म्हणतो, इट्स ओके. अद्वैत, उद्या भेटता येईल का आपल्याला? मी माधव सरांशी बोललेलो आधीच. उद्या नंतर 3 दिवस मी मुंबईमध्ये नसेल, तेव्हा प्लीज आपण उद्या भेटलो तर समोरची प्रोसेस सुरू करता येईल, अन्वय म्हणतो. अद्वैत क्षणभर थांबला. तुम्हाला शक्य नसेल तर असू देत. त्याचं उत्तर न आल्याने अन्वय म्हणाला, नाही तसं काही नाही, ठीक आहे आपण भेटूयात उद्या सकाळी 11 वाजता माझ्या ऑफिसमध्ये. हो चालेल. हां थँक्यू. गुड नाईट बोलून त्याने फोन ठेवला. तो फोन घेऊन बाहेर गेला. तेव्हाच अथर्व आणि केतकी डान्स फ्लोअरवरून खाली आले. अद्वैत कुठे गेला? केतकी म्हणाली. त्याला फोन आलेला कुणाचा तरी. बरं, केतकी म्हणते. तुम्ही दोघं म्हणजे तू आणि नी कधी एंगेजमेंट करताय? नितेशने डायरेक्ट विचारलं. तसंही अद्वैतसमोर बोलता नसतं आलं. केतकीला आश्चर्यच वाटलं त्या प्रश्नामुळे, पण आनंदही झाला. अगं असं बघू नकोस, आम्हाला माहीत आहे दॅट यू लाईक हिम. नितेशने विचारलं. आय लव्ह हिम, ती त्या दोघांना करेक्ट करत म्हणाली. छानच आहे मग. गाडी जरा वेगाने पळवा आता, नितेश म्हणतो. गाडी पळवायला दोन्ही चाकांनी स्पीड ठेवणं आवश्यक असतं. पण अद्वैत, त्याच्या मनात काय सुरू आहे कळतच नाही मला. केतकी काहीशी चिडत आणि काहीशी उदास होत म्हणाली. लिसन केतकी, तू त्याच्या होकाराची किंवा त्याने पुढाकार घ्यायची
वाट पाहत बसलीस ना तर मग झालं. त्यापेक्षा तू पुढाकार घे त्याच्या आयुष्यात स्थान निर्माण करण्याचा. तो बोलला नाही तर बदलून घे त्याच्याकडून. नितेश म्हणतो, ते एवढं सोपं वाटतं का तुला नितेश? मी कितीदा प्रयत्न केला पण तो त्या मितालीला विसरायला तयारच नाही. माहीत नाही काय जादू होती तिने, काय जादू केली तिने. ढळढळीत फसून गेली ती अद्वैतला. एवढ्या वेळा सांगूनही अद्वैतने तिच्या प्रेमाला दुजोरा दिला नव्हता. कारण एकच होतं मिताली. त्यामुळे तीही हट झालेली. तेव्हाची गोष्ट वेगळी होती पण आता सिच्युएशन वेगळी आहे. तू फक्त त्याचं मन जिंकायचा प्रयत्न कर. बाकी आम्ही आहोत तुला मदत करायला. नितेश म्हणतो, थँक्यू. ती म्हणाली. तेवढ्यात अद्वैत तिथे आला. चला जेवण मागूयात आता. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. हसत खेळत जेवण सुरू होतं. आणि तुझ्या त्या नवीन प्रोजेक्टचं काय झालं? नितेशने विचारलं. पुढच्या वीकपर्यंत सुरू होईल. अद्वैत, अरे मग तू केतकीला का नाही इन्व्हॉल्व करत त्यात? तिच्या डिझाईन स्किलची मदत होईल तुला. अथर्व म्हणाला. अथर्व, तिची कामसुद्धा आहे तिला. अद्वैत ग्लास खाली ठेवत म्हणाला. ते तिला डिसाईड करू दे ना, आधी विचार तर तिला. केतकी, तुला जमेल ना? नितेश म्हणतो, हो नक्की. आणि तू सांग मला, मी काढेन वेळ. अद्वैतने थोडक्यात तिला प्रोजेक्टची कल्पना दिली. सुपर्ब, मला आवडेल या प्रोजेक्टचा पार्ट व्हायला. चला निघूयात. जेवण झाल्यावर एकमेकांना बाय करून ते सगळे निघालेत. तू अनिच्या मर्जीविरुद्ध काय बाय बडबडत होता तिथे? अथर्व गाडीत नितेशला म्हणाला. बरोबर तेच बोलत होतो. एवढे दिवस देवदास बनून त्या पारोच्या नावाची माळ जपत होता ना. ती पारो आता दुसऱ्या कोणाची तरी मिसेस पारो झालेली आहे. हीच वेळ आहे त्याला तिच्या प्रेमाच्या अंधारातून केतकीच्या प्रेमाच्या उजेडात आणण्याची. समजलं? आणि यात तू मला सपोर्ट करणार आहेस. नितेश, पण मला खरंच अजूनही विश्वास बसत नाही की मिताली असं काही करेल. अथर्व 4 वर्ष मितालीला कॉलेजमध्ये ओळखत होता. अगदी जवळून पाहिलं होते त्याने मैत्रिणीला. त्यामुळे तिने अद्वैतला फसवलंय वगैरे या गोष्टींवर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. बस अथर्व, एक शब्द ऐकायचा नाही मला आता तिच्या फेवरमध्ये. तिने दिलेल्या नोट्सला खूप इमानदार राहिलास तू. अथर्वचा अजूनही मितालीसाठी असलेला सॉफ्ट कॉर्नर पाहून नितेश जरा खवळलाच होता. अद्वैतने केतकीला ड्रॉप केलं. थँक्यू तुझा वेळ काढल्याबद्दल. इट वॉज अ नाईस इव्हिनिंग. एक कॅज्युअल हग करून ती गुड नाईट बोलून निघून गेली. तो घरी आला. आजोबांना एकदा जाऊन बघितलं आणि मग रूममध्ये आला. फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. उद्या त्याला मितालीच्या नवऱ्यासोबत भेटायचं होतं. पण त्याला भेटताना एक हरपलेला प्रियकर नाही तर एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून त्याला भेटणार होता. माझ्यासाठी आजोबांचं स्वप्न तेवढंच महत्त्वाचं आहे. तो वारंवार स्वतःला समजावून सांगत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दिलेल्या वेळेत अन्वय त्याला भेटायला आला. हॅलो अद्वैत. हॅलो मिस्टर अन्वय, कम हॅव अ सीट, असं अद्वैत आता त्याला बोलतो. अन्वयसुद्धा दिसायला काही कमी नव्हता. 5 फूट 10-11 इंच हाईट असेल. गोरा रंग, पाणीदार डोळे, रेखीव चेहरा आणि चेहऱ्यावर त्याला सूट होणारी बियर्ड. त्याला पाहतात अद्वैतच्या कानात त्याचं वाक्य घुमलं. थँक्यू फॉर सेव्हिंग लाईफ ऑफ माय लाईफ. आणि आपोआप मितालीचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. पण त्याने क्षणातच ते सगळं विचार बाजूला सारले आणि समोर फोकस करायचा प्रयत्न केला. तुम्हाला ऑफिस शोधायला त्रास तर नाही झाला ना? अद्वैत त्याला विचारतो. अजिबात नाही. देसाई इंडस्ट्रीज ऑफिस शोधायला त्रास कसा होणार?
आणि तसाही मी आधी मुंबईतच होतो. काही वर्ष बंगलोरला गेलो होतो. आता 4 महिन्यापूर्वी परत इकडे आलेलो आहे. त्याचनंतर अन्वयने त्याला सांगितलेलं, वुड यू लाईक टू हॅव कॉफी ऑर टी? आय विल हॅव अ कॉफी. अद्वैतने एक चहा आणि एक कॉफी मागवली. तर अद्वैत, तुमची हरकत नसेल तर आपण एकमेकांना जाऊ नको करूयात का? तर आता ते बोलतात, आपण ऑलमोस्ट एकाच वयाचे आहोत. अन्वय म्हणाला. अद्वैतनेही त्याला हसून म्हटलं, मी सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते वाचलेत. एव्हरीथिंग इज गुड टू गो. आणि तुम्ही जे कॅन्सर पेशंट चॅरिटीचा क्लाउज ॲक्सेप्ट केला त्यासाठी थँक्यू. आमच्या इथली मॅडेटरी कंडिशन आहे ती. बरेच वेळा सगळ्यात डीलमध्ये सगळं काही व्यवस्थित असतं. सगळ्या कंडिशन ॲक्सेप्टेड असतात. फक्त या गोष्टीमुळे डील फायनल होऊ शकत नाही. अद्वैतने थँक्यू. काय त्यात अद्वैत? माझे अण्णा म्हणजे माझे वडील. त्यांचं स्वप्न पूर्ण होत होतं. इनफॅक्ट आमचा एक चॅरिटेबल हॉस्पिटल पण आहे. दॅट इज रिअली व्हेरी गुड. तेवढ्यात चहा आणि कॉफी आली. ती दोघं चहा कॉफी घेतात, बाकी सगळं डिस्कस करत होती. तेवढ्यात अन्वयचा फोन वाजला. अद्वैत, सॉरी, पण हा उचलावाच लागेल, नाहीतर घरात एंट्री मिळणार नाही. आणि मला तो हसून म्हणाला. अद्वैतने हातानेच त्याला हरकत नाही म्हणून सांगितलं. अन्वय, मला मम्मा पावसात भिजू देत नाही. अनिका रडवलेल्या आवाजात त्याला सांगत होती. अनिका बाळा, आधी रडणं थांबव आणि पावसात नाही भिजायचं सारखं, मग त्रास होतो ना. अन्वय तिला समजावत होता. पण मी फक्त 2 मिनिट्स पावसात भिजले म्हटलं तरी पण नाही म्हणते ती. फोनवर आवाज नीट न आल्याने अन्वयला फोन डिस्कनेक्ट झाला की काय असं वाटलं. ते पाहायला त्याने फोन हातात घेतला तर चुकून स्पीकरचं बटन दाबलं गेलं. तेवढ्यात फोनमधून तिचा आवाज आला. तुम्हीच सांगा हिला, नुसती हट्टाला पिटली आहे. जरा केस पावसात ओले झाले की दुसऱ्या मिनिटाला शिंकायला सुरुवात करते ती. तो आवाज ऐकून अद्वैतने मान वर करून पाहिलं. लक्षात येताच अन्वयने स्पीकर बंद केला. अनिका बेटा, आता ऐक मम्माचं. मी आल्यावर भिजूयात का? पण तेव्हा आकाशातून पाणी संपलं तर आपण गणपती बाप्पाला फोन करून सांगूयात. ओके, मी आल्यावर बोलतो. ठीक आहे शहाणा बच्चा, बाय. त्याने फोन ठेवला. इकडे अद्वैत, त्याच्या हृदयात मात्र तिचा आवाज ऐकून आठवणींच्या खूप साऱ्या दुसऱ्या तारा छेडल्या गेल्या आहेत आणि भावना रूपी वेदनांचा एकच कल्लोळ माजला होता. आजची स्टोरी इथे संपते. पुढील भाग नक्की पहा.